नमस्कार मित्रांनो. आज आपण ना एक जपानमधले एक थोडंसं वेगळं स्वीट आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. हे जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मी विचार केला की हे मिठाई आहे त्याच्या बॉक्सवर हे डायनासोरचं चित्र त्याचा काय संबंध असेल म्हणून. आणि ॲक्च्युली याचं जे नाव आहे ना हे जर तुम्ही बघितलं ना तर हे मिल्क कॅरॅमल म्हणून नाव याचं या मिठाईचं. तर नंतर मी बघितलं म्हणजे वेबसाईटवर की हे असं डायनासोरचं चित्र काय आणि याचा संबंध काय आहे. तर याचा संबंध ना ॲक्च्युली कशाशी आहे, तर ही जी मिठाई आहे ना तर ती फुकुई प्रांतातली आहे. आणि फुकुई प्रांत हा जपानमध्ये जे डायनासोर्स असतात त्यांच्या फॉसिल्स जे असतात ना त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हे जे कॅरॅमल आहे तर ते पण एका वेगळ्या भागातले कॅरॅमल. आणि मग त्यांनी दोन्ही मिक्स केलं की हे मिल्क कॅरॅमल असं केलं त्याचं. आणि त्याचं ही अशा पद्धतीने मिठाई तयार केली. आता मी बॉक्स पण जर बघाल ना तर बघा म्हणजे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे की तो डायनासोरचं जे आहेत ना हा कलर म्हणजे हा कलर आणि हा कलर हे दोन म्हणजे त्यांनी मिक्स केले आहेत मिल्क आणि कॅरॅमल. आणि हा डायनासोर पण तसंच केलेला आहे की हा हा चॉकलेटी म्हणजे चॉकलेटी कलर आणि थोडा पिवळसर कलर तर ते मिक्स केलेलं आहे. आणि जर आपण ती मिठाईचा बॉक्स उघडला ना तर किती सुरेख दिसतं बघा तुम्हाला. ही जी छोटीशी स्टिक दिली म्हणजे टूथपिकसारखी आहे. तर त्या टूथपिकनी काय करायचं की हे हे ही मिठाई आहे ही ओपन करायची. म्हणजे ओपन इन द सेन्स हे त्यातनं काढायचं. ती टूथपिक काढायची आणि आता त्याच्यावर एक छोटासा कागद पण आहे त्याच्या दिलेला त्यांनी. हा कागद असा रिमूव्ह करायचा तो. आणि ही मिठाई हे जपानी ना हे याला मोची असं म्हणतात. मोची म्हणजे ना थोडं असं स्टिकी असं असतं ते. भाताचं पण असतं ते. आपल्याला जवळचं सांगायचं झालं ना तर आपले मोदक कसे असतात ते त्या मोदकांसारखं म्हणजे थोडं त्याचं टेक्स्चर तसं असतं मोदकांसारखं. आणि हे अशी दिसते ती मिठाई. आणि ही मिल्क कॅरॅमल असं याला म्हणतात. आणि मिल्क कॅरॅमल मोची हे आपण पॅकेजिंग बघू शकतो किंवा त्यातल्या पॅकेजिंगच्या आतमध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या म्हणजे ते पीक करण्यासाठीचं. आणि ह्या मोचींचं टेक्स्चर पण हे खूप सुरेख आहे. आता मी ती खाऊन बघतो.